क्षेत्र कुठलंही असो, सुरुवात जरा खडतर होतेच हो. नमस्कार, गुड मॉर्निंग. मिरचीवर मिलिंद तुमच्या सोबत आहे आणि आज इंटरनॅशनल डान्स डे आहे आणि या निमित्तानं बोलण्यासाठी माझ्यासोबत सचिन खैरनार, जे की सेलिब्रिटी कोरिओग्राफर आहेत, डान्सर आहेत, यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत. सो सचिन, सगळ्यात पहिलं तर तुमचं स्वागत आहे आणि मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे की तुमची सुरुवात कशी झाली, कधी कळलं तुम्हाला की यार आपण डान्सर आहोत, आपण डान्स करायला पाहिजे? मी खूप शाय होतो, मला खूपच भीती वाटायची, मला इच्छा खूप होती. गायडन्स करणार नसल्यामुळे मला असं झालं की जेव्हा परफॉर्मन्सेस होते, गॅदरिंग व्हायची त्या टायमाला, तर ते परफॉर्मन्स मी फक्त बघायचं, मला इच्छा व्हायची पण मला ते करता येत नव्हतं बिकॉज मी खूप शाय असल्यामुळे. 10वी लिटरली माझं असं झालं ना की अॅन्युअल फंक्शन ते चालायचं स्कूलमध्ये आणि मी पार्टिसिपेटच नाही केलं एंड डे पर्यंत. सो 10th अशी गेली आणि नंतर सडन हाऊ 11वीला जसं मी कॉलेजमध्ये गेलो आणि त्यानंतर खूप चेंजेस झाले, कारण की मी ज्या स्कूलमध्ये होतो तिथं खूप शाय, कोणाशी बोलणार नव्हतो. आणि जेव्हा 11th गेलो त्याच्यानंतर मला वेगवेगळे बाहेर मित्र भेटले, मग त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल पण थोडा बिल्डअप झाला. त्याच्यानंतर मग माझी जे कॉम्पिटिशन्स आहेत त्याचे मला इन्फॉर्मेशन भेटत गेले. मग मला कोणी तर डान्स शिकवला नव्हता, बिलकुल पण डायरेक्शन नव्हतं किंवा कोणी शिकवणार, कुठे क्लास नव्हता लावला. तर त्या टायमाला असं व्हायचं की माझी बहीण होती, माझ्यापेक्षा मोठी आहे, तर आम्ही दोन्ही जण एक शॉपमध्ये जायचो, एक सीडी मध्ये रॅन्डमली सॉन्ग आम्ही सिलेक्ट करायचो. त्याच टायमाला बस किंवा ऑटोनी जायचो, त्या प्लेसवर प्ले करायचो आणि काही पण नाचायचो, लिटरली काही पण. ती जर्नी अशा पद्धतीने ती स्टार्ट झाली माझी. सेलिब्रिटी कोरिओग्राफर सचिन खैरनार यांच्याशी आपण बोलतोय आणि पुढेही आपण बोलणार आहोत. मिरचीवर मिलिंद तुमच्या सोबत आहे. इट्स हॉट.